श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, बाळा, मी इतर देवासारखा फसवणारा देव नाही आहे. एक लक्षात ठेव, मी तुला कधीच निराश करणार नाही आणि तुला कधीच एकटे सोडणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. स्वामी आज माझ्या आवाजात तुम्हाला बोलत आहेत आणि ते तुम्हाला म्हणत आहेत. जरी तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश एक ऑनलाईन आलेला व्हिडिओ वाटत असेल, तरीही पुढच्या 24 तासात याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसेल. फक्त तुम्ही या स्वामींच्या संदेशाला पूर्ण ऐकून तर बघा. स्वामी म्हणतात, तू माझ्या निर्मितीमध्ये अद्वितीय आहेस आणि हेच गोष्ट तुला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवते. देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी तुमच्या आयुष्यात काही भेटवस्तू हे ठेवल्या आहेत आणि त्या तुम्हाला भेटतील जेव्हा तुम्ही त्या मागाल. देव सांगत आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय पाहिजे ते महत्त्वाचे नाही. देव म्हणतात, तुम्हाला सध्या खरी गरज कशाची आहे ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला तेच देत असतो ज्याची तुम्हाला गरज आहे. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाळा, मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघण्याची गरज नसते. त्यामुळे तुमचे विचार हे कसे आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. स्वामी बोलतात, आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमनाने साफ असावी आणि परमेश्वर मग आपल्याला काटाही टोचू देणार नाही. राग त्या व्यक्तीवर करावा ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्यावर करावं की जो त्याची चूक नसतानाही आपल्याकडे माफी मागतो. कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नातं ठेवणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलेने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद हा संपूर्णपणे संपून जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगायला शिका. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्याच वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या. बाळा, आयुष्यात 2 क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे असतात. हेच तर आयुष्य आहे. असंच चालतंय. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील तर काही साथ सोडतील. त्यांना सोबत घेऊन चालायला शिका, तर काही हात सोडून मोकळे होतील. त्यांना तिथेच सोडून द्यायला शिका. हे आयुष्य आहे. असंच चालतंय. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा दिवस ठेवला आहे. देवाने त्या दिवसाची वाट बघायची, आनंदाने जगायचे. हेच तर खरे आयुष्य असतं. स्वामी म्हणतात, विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतःला बाहेर पाडते व पुन्हा संधी मिळाली की विश्वासघात करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींशी संपर्कात कधीही राहायचे नसते व अशा व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवावेत. त्यांना महत्त्व द्यायचे असेल तर ते देणं बंद करा. कारण ज्यांनी विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीचा विश्वास घेऊन पुढे जाऊन जीवनात त्याच्यासोबत विश्वासघात करीत असतात. स्वामी म्हणतात, पुढील येणारी 4 मिनिटे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत.
कारण या येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. त्यामुळे हे 4 मिनिटे चुकूनही चुकवू नका. कदाचित आज तुम्ही या 4 मिनिटापर्यंत ऐकून बघाल तर पुढील तुमचं संपूर्ण आयुष्य हे सुखाचं होऊन जाईल. स्वामी सांगतात, जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका. श्री स्वामी समर्थ. जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. जीवनात जे आपल्या नशिबात नसते ते आपल्या मेहनतीने आपल्याला मिळवता येते. त्यामुळे नशिबावर विश्वास नव्हे तर स्वतःच्या शक्तीवर, आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. जीवनातील मागील आठवणी आठवून काळी रडायचे नसते, तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते. मागे काय झालं होतं, मागे कोणी आपल्यासोबत विश्वासघात केला होता, कोणी आपली साथ सोडली होती किंवा कोणी आपली साथ दिली होती, या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. मागच्या वेळेस आपल्यासोबत काय सुख झाले होते आणि काय दुःख झाले होते, या गोष्टींचा विचार करत बसलात तर आयुष्यात कधीही सुखी राहू शकणार नाही. त्यामुळे आयुष्यात कधीही पुढच्या गोष्टीचा विचार करायचा असतो, मागच्या गोष्टीचा नाही. आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते. त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते. जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. ध्येयाने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते. हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशी कर्मामुळे माणसांची किंमत वाढते. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ दिली आणि आपली चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत आयुष्यात कधीच विसरू नका आणि आयुष्यामध्ये त्या लोकांची साथ कधीच सोडू नका. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्यांच्या हस्तखेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. त्यामुळे पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपला मार्ग आपोआप मिळेल. आपल्या आयुष्यातील अर्ध्यापेक्षा जास्त संकटे हे असेच मिटून जातील. स्वामी बोलतात, स्वामी संदेश पूर्ण ऐकाल तर तुम्हाला खूप मोठा अनुभव येईल आणि या गोष्टीचा अनुभव तुम्हाला येत्या 24 घंटेमध्येच मिळेल. त्यामुळे 24 तासामध्ये अनुभव पाहिजे असेल तर एकदा हा स्वामी संदेश पूर्ण ऐकून तर बघा. आणि शेवटीला तर एक असा मंत्र आहे, जर तो तुम्ही ऐकला आणि दिवसात 5 वेळा म्हटला तर तुमच्यापर्यंत खूप पैसा येईल. तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येणार नाही. माणसाची कदर करायला शिका. ना कधी आयुष्यात परत येते ना आपल्याला आयुष्यातील माणसं. स्वामी बोलतात, भोळा भावडा स्वामी राया, अक्कलकोटी भक्त येऊनी कधी ना कधी रिकामी जाई. जो आला स्वामीदारी त्याची झोळी सुखाने भरून जाईल. स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, माझे नाम स्मरण करा. बाकी तुमच्या जबाबदाऱ्या, तुमच्या चिंता ते सर्व पाहायला मी आहे ना. त्यामुळे तुम्ही फक्त माझी भक्ती करा, बाकी सर्व काही मी बघून घेईल. ज्याने ज्याने ठरवायचे असते आपापले लक्ष, संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीन पकडतील तुझा हात. फक्त मेहनत राहा. श्री स्वामी समर्थ. जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनाची भाव, म्हणून ओठावर असते फक्त तुमचेच नाव. स्वामींचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर घाट. श्री स्वामी समर्थ विन कोण दाखविल वाट.
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेवा. जिथे संपते तुमची मर्यादा तेथून साथ देतात स्वामी. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, समर्थांचे पाय आहेत डोके टेकवायला. स्वामी माऊली म्हणतात, जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेली पाहण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे. त्याचं चांगलं झालं म्हणून आपण कधीही त्यावर जळायचे नसते. त्याला पाहून आपण प्रेरित होऊन पुन्हा एकदा प्रयत्न करायचे असतात. आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठी येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ, तिथे उभे राहतात स्वामी समर्थ, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. एखाद्या पाषाणातून देवीची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव हे सहन करावेच लागतात. तसेच जीवनात कठीण परिस्थितीला समोर गेल्याशिवाय आपल्याला आयुष्यात यश हे कधी मिळत नसतं. त्यामुळे संघर्ष करायला शिका. मेहनत कराल तर यश मिळेल. त्यामुळे मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी समर्थ त्यांना धन देतील. त्यांच्या आयुष्यात धनांची कधीच कमी पडणार नाही. आपण आपल्या आयुष्यातील किती आनंद आहोत याला महत्त्व नसतं, तर आपल्यामुळे किती लोक आणि कोण कोण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व असतं. स्वामी म्हणतात, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या आसपास. झाकून बघ तुझे नयन, कर चिंतन माझे, मी आहे तुझा विश्वास. स्वामी सांगतात, अडचणी सर्वांनाच येत असतात, फक्त सहन करायची ताकद काही लोकांमध्येच असते आणि तेच लोक पुढे चालून इतिहास लिहितात. तुम्ही अडचणींना सहन करायला शिका, त्यासोबत संघर्ष करायला शिका. तुम्ही काही ना काहीतरी करसालच. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जे अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट आपण शक्य करू शकतो. फक्त स्वामींवरती तुमचा विश्वास हे असाच कायम दृढ ठेवा. स्वामींची भक्ती करा म्हणजे सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख काय आहे हे कधीच कोणाला कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कुणाला माहीत नसते. म्हणून आनंदात जगावे, कारण प्रत्येक दिवस हे काहीतरी चांगलं घेऊन येत असतो. ते अनुभवायचे आणि त्यात आपला आनंद मानायचा असतो. समाधानी राहून जगायला शिका. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या हिस्स्यातला घास हिसकावून घेण्यात एखाद्याला आपला आनंद वाटत असतो. कोणाला त्यात आपला मोठापणा वाटतो, तर कुणाला आपल्या हिस्स्यातले दुसऱ्याला देण्यात समाधान वाटत असते. एखाद्या निर्धाराला केलेले दान आणि श्री स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम हे कधीही वाया जात नाही. या दोन्ही गोष्टींचे फळ आयुष्यात आपल्याला मिळतेच. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्की धावत येतील. फक्त विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी सांगत असतात, जीवनात आपण काय आहोत त्यापेक्षा जास्त आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे. कारण सूर्य कधी बोलत नाही, तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोक तुमचा परिचय देतील. तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही.
तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही तुला योग्य मार्ग सापडेलच. खूप संकटे आहेत या आयुष्यात, परंतु त्यांना 2 हात करण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यामुळेच येते. आणि तू संघर्ष करत राहा. तुझा विश्वास आहे ना आमच्यावर. स्वामी बोलतात, या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की तुम्ही किती आहात बलवान आणि तुम्ही किती ध्येयशील आहात. सोबतच ते नियती तुम्हाला हे सुद्धा दाखवतात की कोण आहे आपलं आणि कोण आहे परक. तुमच्या आयुष्यात कोणत्या अडचणी आल्यावर लोकांना सांगत बसू नका, कारण ते तुमचे अडचणी सोडवण्याच्या जागी तुमचा फायदा उचलतील. या जीवनात तुम्हाला कोण फसवत आहे त्याचा विचार करू नका, कारण जर तुम्ही कधी कोणाला फसवत नसाल तर स्वामी तुमची फसवणूक कधीच होऊ देत नसतात. फूल बनून दुसऱ्याला सुगंध देणे हेच खरे जीवन आहे. दुसऱ्याचे आयुष्य सुखी करणे हेच तर या जीवनाचे खरे कार्य आहे. स्वामी सांगत असतात, या जीवनात नवीन नाती बनवणं हे खूपच सोपं आहे, पण जुनी नाती हे टिकवणं हे खूप अवघड आहे. तुम्ही सुरुवातीला ध्यान करा, तेव्हा तुम्हाला ज्ञान मिळेल. स्वामी सांगत असतात, तुम्हाला लागलेली कोणतीही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. कदाचित ते व्यसन लवकर सुटत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ध्यान करायची गरज आहे. तुम्ही सकाळी रोज लवकर उठा आणि मन शांत करण्यासाठी ओम नामाचा जप करा. तुमच्या मनाला शांती मिळेल आणि त्याने तुम्ही कोणतेही काम एकाग्रतेने करू शकाल. एक शब्द हा गरीब किंवा नशीब यापैकी काहीच असतो. नशीब म्हटलं की जे आहे ते मिळणारच आणि गरीब म्हटलं की ते अमीरसुद्धा होऊ शकतं. फक्त त्याच्या प्रयत्नावर विश्वास आणि कष्टावर विश्वास पाहिजे. स्वामी बोलत असतात, या आयुष्यात जेव्हा तुमचा मीपणा सोडला तेव्हा तुम्ही खूप मोठे व्हाल. स्वामींची मनापासून प्रार्थना करा, तुमची प्रगती अवश्य होईल. तुमच्या मृत्यूनंतर जे जे तुम्हाला सोडून जाईल ते धन पैसे संपत्ती असेल, पण मृत्यूनंतर ही तुमची सोबत नसेल. फक्त तुमच्यासोबत तुमचे चांगले कर्म असतील. तुमच्या हृदयातल्या मंदिरात काळोख असेल तर तुमच्या घरातल्या देवाऱ्यात दीप लावून काय फायदा. तुमच्या मनातील विचार, मनातील भावना हा चांगल्या करा. मनातील जे विचार आहेत त्यांना श्रेष्ठ बनवा. आयुष्यात कधीही कोणती समस्या येणार नाही. विचार जर चांगले असतील तर आयुष्य खूप सुंदर होतं. स्वामी बोलतात, आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाही आहेत. हे जितके शक्य आहे तितकेच सत्य आहे. आपल्या आईवडिलांपेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांच्यापेक्षा जास्त आयुष्यात कोणीही तुम्हाला साथ देत नसतो. आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगली व्यक्ती आयुष्यभर साथ देऊन जाते. तुम्ही काळजी करू नका, तुमचे आयुष्य सुंदर आहे, कारण स्वामींचे तुमच्यावरती लक्ष आहे. आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या वर्तमानावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देतात. तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्या हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या. हेही कठीण दिवस जातील, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, माझा स्वामी संदेश जो कोणी रोज एकदा तरी ऐकत असतो, आमचा आशीर्वाद सदैव त्यावर बनून असतो. त्यामुळे तुम्हाला जमत असल्यास आमचे स्वामी संदेश दिवसातून एकदा तरी ऐकत जा. तुमच्या आयुष्यात चांगले अनुभव तुम्हाला लवकरच येतील. तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर माझा आजचा हा संदेश लाईक करा. स्वामी म्हणतात, मी जे करतोय त्यावर तुमचा विश्वास आहे, कारण मी ते करतोय ते तुमच्यासाठीच करतोय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही आमचा स्वामी संदेश पूर्ण ऐकला
तर तुम्हाला आयुष्यात खूप अडचणी येतील, पण त्यांना तुम्ही नाही तर स्वतः स्वामी समोर जातील. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामींचे संदेश हे शेवटपर्यंत ऐका. कदाचित तुम्हाला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेशच वाटत असेल, पण आज जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असाल तर येत्या 24 घंट्यामध्ये तुम्हाला येत्या 24 तासामध्ये याचा खूप चांगला अनुभव येईल. याचा परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला नंतरच खात्री पटेल की हा स्वामींचा पवित्र असा संदेश आहे. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. आणि आज जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये 51 असा अंकी नंबर लिहायला विसरू नका. स्वामी बोलतात, आजचा हा स्वामी संदेश पूर्ण ऐकला म्हणून तुमच्या आयुष्यात 24 तासात अनुभव येणार याची खात्री आहे. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि त्यांचे संदेश असेच ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ.